नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि पॉझिटिव्ह असाल। तुमच्या सगळ्यांचे आपल्या नवीन चॅनल मध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते। चॅनल नवीन आहे। चॅनलवर व्हिडिओ रोज आपला 1 वाजता येत असतो आणि तुम्ही गेल्या 2-3 दिवसापासून इतका सुंदर रिस्पॉन्स देताय ना, त्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। असाच चॅनलला सपोर्ट करत राहा। चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा ठरेल याची काळजी मी घेईल आणि तुम्ही पण तेवढंच लाईक सपोर्ट करत चला। त्याचबरोबर बघा, आपल्या चॅनलवर रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ येतो। टायमिंग विसरू नका, रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ आला की तो नक्कीच बघत चला। चला तर मग आपण नवीन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स बघत आहे ना। आज मी तुम्हाला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक तर सांगणारच आहे, पण ती एक एंजल नंबरच्या स्वरूपात सांगणार आहे। आता एंजल नंबर म्हणजे काय तर सांगते। एंजल नंबर बघा, जसं ॲस्ट्रोलॉजी आहे म्हणजे जसं ज्योतिषशास्त्र आहे तसंच न्यूमरोलॉजिस्ट पण आहे, म्हणजे तसंच अंकशास्त्र पण असतात। अंकशास्त्रातले काही जे अंक असतात, जे स्पेसिफिक अंक असतात ना, ते अंक खूप महत्त्वाचे, खूप भाग्यशाली ठरतात। जसं की बघा, आपण काय करतो, खूप जणांना जातात ज्योतिषाकडे आणि म्हणतात की माझी ही जन्मतारीख आहे, यानुसार मला माझा लकी नंबर सांगा। म्हणजेच काय तर आपण आपल्या आयुष्यात जो कोणता नंबर आपल्याला लकी ठरू शकतो तो ज्योतिषाकडून घेतो आणि तो आपण आपल्या आयुष्यामध्ये वर्क करतो। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला एक असा लकी नंबर किंवा एंजल नंबर म्हणतात त्याला, तो आपल्याला या अंकशास्त्राने दिलेला आहे। सगळ्या नंबरचा किंग असं या नंबरला म्हटलं जातं, तो म्हणजे 1176। आज मी तुम्हाला 1176 नंबरच्या काही टेक्निक्स सांगणार आहे। खूप साऱ्या टेक्निक्स आहे, मी तर खूप साऱ्या केलेल्या आहे जेव्हा ॲस्ट्रोलॉजीचा स्टडी करत होते तेव्हा, कारण ॲस्ट्रोलॉजीमध्ये अंकशास्त्रातलं पण काही शिकवलं जातं। खूप सारे स्टडी केले, त्यातल्या भरपूर टेक्निक्स केल्या, पण एक टेक्निक जी मला खूप आवडली 21 दिवसाची आहे, ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि आशा करते की तुम्हालाही ती आवडेल आणि त्याचप्रमाणे तेवढीच ती सोपी आहे, म्हणूनच मला नक्कीच आवडली आहे आणि तुम्हालाही आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया 1176 टेक्निक। 1176 एंजल नंबरनी काय होऊ शकतं तर आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकतात। कोणत्याही इच्छा म्हणजेच काय तर अगदी कोणत्याही इच्छा बरं का, मग तुमचं नोकरीची असेल, तुमच्या बिझनेसची असेल, तुमची लग्नाची असेल, किंवा तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंय किंवा काहींना घर विकायचं असतं, अशा कोणत्याही इच्छा असू द्या। गोल्ड खरेदी करायचंय, आजकाल घर घेणं आणि सोनं घेणं अगदी समान झालेलं आहे, कारण की सोन्याचे भाव अगदी शिखरावर पोहोचलेले आहे। त्यामुळे कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही 1176 टेक्निकचा वापर करू शकता। आता बघा, काय करायचं आहे, एक दिवस आपल्याला ठरवून घ्यायचं आहे की आजपासून आपण ही टेक्निक करणार आहोत। टेक्निकसाठी मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तरीही करू शकता, काही हरकत नाही, कारण दैवी संबंध नाहीये ना, हा फक्त युनिव्हर्सचा याच्याशी संबंध आहे। त्यामुळे टेक्निक तुम्ही करू शकता। टेक्निक करण्यासाठी एक वही पण नाही, एक फक्त व्हाईट कलरचा पेज लागणार आहे आणि एक आपल्याला ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा आहे। ब्लॅक कलरचा पेन घेऊ नका, ब्ल्यू कलरचा पेन हा प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो, त्यामुळे ब्ल्यू कलरचा पेन घ्या आणि एक व्हाईट पेज घ्यायचं आहे। प्लेन घेतलं तरी चालेल किंवा एखाद्या वहीचं पेज घेतलं तरी चालेल। एका ठिकाणी शांत निवांत बसायचं आहे। दिवसभरामध्ये ही टेक्निक तुम्ही कधीही करू शकता, पण माझं ऐकाल तर सकाळीच करा, कारण बघा सकाळचं वातावरण एकदम छान फ्रेश असतं। म्हणजे सकाळी आपण म्हणतो ना, आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार पण नसतात, आपण सकाळी जस्ट उठलेलो असतो, आंघोळ झाली, फ्रेश होतो आणि मन एक असं पॉझिटिव्ह असतं, घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी असते आणि शांतता असते वातावरणामध्ये। जास्त गाड्यांचा गोंधळ नसतो, कोणाकडे लाऊड म्युझिक चालू नसतं, काहीच नसतं। आणि जर आपण ही टेक्निक रात्री करायला गेलो तर दिवसभरामध्ये सतत म्हणजे सेकंदाला 1000 विचार करतात माणूस, एवढे विचार करतो आपण आणि मग रात्री टेक्निक करतो। सगळं मनात ते असतं, एक तर माइंड पूर्णपणे थकलेलं असतं, फक्त झोपायची इच्छा असते, तेव्हाही ते सक्सेस होत नाही। त्यामुळे सकाळी उठल्या थोडंसं लवकर उठा, 21 दिवस उठल्यानंतर मस्त फ्रेश व्हा आणि मग ही टेक्निक करायला सुरुवात करा। आता टेक्निकसाठी तुम्हाला सांगितलं एक पेज आणि एक पेन घ्यायचं आहे। तुम्ही टेक्निक देवघरासमोरच बसून करावी का तर तसं नाहीये, तुम्ही कुठेही बसून टेक्निक करू शकता, अगदी तुमच्या बेडरूम मध्ये बसून केली तरी चालेल, पण अतिशय शांत ठिकाणी बसा। मुलांचा गोंगाट नसेल, टीव्हीचा आवाज नसेल, असं कुठेही काही नसेल, अशा शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे। पेपर आणि आपल्याला पेन घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले बघा, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एक गोष्ट क्लिअर पाहिजे की आपल्याला कोणती विश सध्याला फुलफिल करून घ्यायची आहे, म्हणजे कोणती इच्छा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे।
इच्छा कोणती पूर्ण करून घ्यायची हे जर तुमचं फिक्स होत नसेल तर एक दिवस थांबा, एक दिवस इच्छा पूर्ण करून घ्या आणि मग दुसऱ्या दिवसापासून टेक्निकला सुरुवात करा. याच दिवशी टेक्निकला सुरुवात केली पाहिजे असंही नाहीये. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार ना तिथून पुढे टेक्निकला सुरुवात केली तरी चालेल. इच्छा तुमची ठरली, कारण मग काय होतं ना, आपण सगळे संसारिक माणसं आहोत आणि संसारिक माणसं म्हटलो तर एक नाही 1000 इच्छा असतात आपल्याला आणि आपल्याला वाटतं की सगळ्याच पूर्ण व्हाव्या, पण सगळ्या एकत्र पूर्ण होऊ शकत नाही ना. त्यामुळे एका वेळेस एकच इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. कारण बघा, जर आपण एका वेळेस एकाच गोष्टीकडे फोकस केलं तर आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत ती लवकर पोहोचते आणि ती पूर्ण पण लवकर होते, कारण आपण एकाच गोष्टीकडे फोकस केलेलं असतं. जर आपण बघा एकाच रोडने चाललो तर आपण आपल्याला जिथे जायचं तिथे पटकन पोहोचतो, पण आपण थोडंसं ह्या रोडने गेलो, परत रिटर्न आलो, परत ह्या रोडने गेलो, परत रिटर्न आलो, परत त्या रोडने गेलो तर आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो का? तर नाही पोहोचू शकत. त्याचप्रमाणे एकच जर इच्छेवर आपण काम केलं तर नक्कीच आपण ते काम 100% लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. त्यामुळे एकाच इच्छेकडे फोकस करायचा आहे. आता इच्छा ठरवली तुम्ही, आता शांत ठिकाणी सकाळी बसायचं, आपल्याला जो कागद आहे तो घ्यायचा, पेन घ्यायचा, सगळ्यात पहिले आपली इच्छा लिहायची आहे. इच्छा कशी लिहावी? तर इच्छा ही प्रेझेंट टेन्स मध्ये लिहावी आणि पॉझिटिव्ह वे मध्ये लिहावी. उदाहरणार्थ सांगते, मला नोकरी हवी आहे, मला अशी छानशी नोकरी हवी आहे, तर मी कशी इच्छा लिहिणार? मी इच्छा लिहिणार, मला माझ्या स्वप्नातली नोकरी मिळाली आहे. इच्छा बघितली ना कशी लिहिली मी? पॉझिटिव्ह वे मध्ये आणि प्रेझेंट टेन्स मध्ये. मला माझ्या स्वप्नातली नोकरी मिळाली आहे. किंवा समजा तुम्ही आई होण्यासाठी करताय तर मला एक खूप सुंदर गोंडस मुलगा मुलगी काय असेल ते झालेलं आहे. किंवा बिझनेससाठी तर माझा व्यवसाय हा खूप छान प्रकारे ग्रोथ झालेला आहे, रोज नवीन नवीन कस्टमर येतात आणि भरपूर खरेदी करून जातात, असं लिहू शकता. किंवा स्वतःचं घर होण्यासाठी माझ्या स्वप्नातलं हक्काचं स्वतःचं घर मी घेतलेलं आहे. कर्जमुक्तीसाठी, आता कर्ज हा शब्द निगेटिव्ह आहे तर कर्ज शब्द वापरायचा नाही, वापरायचं माझ्याकडे भरपूर पैसा येतो, मी भरपूर श्रीमंत आहे, असं तुम्ही लिहू शकता. लिहिले तुमची कोणतीही इच्छा लिहायची. त्यानंतर खाली 3 वेळेस आपल्याला थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स लिहायचे आहे. हे आठवणीने लिहा बरं का. इच्छा लिहिणं जेवढं गरजेचं आहे त्याचप्रमाणे थँक्यू युनिव्हर्स लिहिणं गरजेचं आहे, कारण युनिव्हर्सला थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू युनिव्हर्स 3 वेळेस लिहिला. त्याच्या खाली आपल्याला जो आपला एंजल नंबर आहे 1176 तो लिहायचा आहे. 1176 नंबर लिहिला. त्याच्या खाली आता तुम्ही कोणत्या देवाला मानता, तुम्ही कोणत्या देवाचं करता, कोणी बघा साईबाबांचं करतं, कोणी स्वामींचं करतं, कोणी गजानन शेगावच्या गजानन महाराजांचं करतं, तर तुम्ही ज्यांचं करतात ना त्यांचं नाव लिहायचं. आता मी स्वामी महाराजांना मानतात, मग मी खाली 3 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिहिणार. परत एकदा सांगते, सगळ्यात वर आपली इच्छा लिहिली, खाली 3 वेळेस थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. त्याच्या खाली 1176 1176 तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, काही हरकत नाही. आणि खाली आपल्या इष्टदेवतेचं नाव श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पेज मस्त फोल्ड करायचा 2-3 वेळेस, छोटीशी घडी करायची, उजव्या हातात घ्यायचा, त्यावर डावा हात ठेवायचा आणि आपली जी इच्छा आपण त्यात लिहिलेली आहे ती इच्छा आपल्याला बोलायची आहे. मी खूप खुश आहे, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. मी खूप खुश आहे, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. इच्छा बोलली, यानंतर डोळे बंद करायचे आणि ती आपली जी काही इच्छा लिहिलेली आहे ती व्हिज्युअलाइज करायची. व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय? तर तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे असं स्वप्न आपल्याला बघायचं आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं. त्यानंतर ती जी चिठ्ठी आहे ना ती 21 दिवस आपल्याला आपल्या जवळ, आपल्याला रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे. 21 दिवस उशीखाली ठेवायची. त्याचबरोबर रोज लिहायचं त्याच्यामध्ये, रोज लिहायचं नाही, रोज रात्री 21 दिवस आपल्या उशीखाली ठेवायची. सकाळी उठल्यानंतर ती चिठ्ठी आपल्याला आपल्या जवळ, म्हणजे तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये ठेवू शकता, तुमच्या जवळ राहील असं तुम्हाला ठेवायचं आहे आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवायची. 21 दिवस सलग हा क्रम करायचा. रोज दिवसातून एकदा चिठ्ठी उघडायची, बघायची, उजव्या हातात घ्यायची, जी काही इच्छा आहे ती बोलायची, परत व्हिज्युअलाइज करायचं. दिवसातून एकदा तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल किंवा शक्यतो सकाळीच करून मोकळवा. झालं. 21 दिवसानंतर 22व्या दिवशी चिठ्ठी घ्यायची, 2-3 कापूरच्या वड्या घ्यायच्या, त्यासोबत ती चिठ्ठी जाळून टाकायची. मनात अजिबात वाईट विचार आणू नका, त्यात मी माझ्या देवाचं नाव लिहिलेलं आहे,
त्यात मी माझ्या देवाचं नाव लिहिलेलं आहे, मग मी काय करावं, चिठ्ठी जाळावी की नाही? तर मनात वाईट हेतू काहीच नाही आपला, फक्त चांगला हेतू आहे. जे काही जाणार आहे ते आपल्याला युनिव्हर्सला सुपूर्त करायचं आहे, कारण युनिव्हर्स आपली इच्छा पूर्ण करणार आहे. त्यामुळे ती चिठ्ठी कापूरच्या वडीसोबत जाळून टाकायची. त्याची जी काही राख उरेल ती उजव्या हातात आपल्याला घ्यायची आहे आणि मोकळ्या वातावरणात जायचं, म्हणजे घरात नाही तर मोकळ्या वातावरणामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जायचं. तुमची जी इच्छा तुम्ही त्यात लिहिलेली होती ना, तर कसं 3 वेळेस बोलायचं आहे, थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. एकदा फुकायचं, थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. 2दा फुकायचं, थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. 3ऱ्या वेळेस सगळी राख फुंकून द्यायची. म्हणजे 3 वेळेस म्हणायचं आहे, थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणजे ते युनिव्हर्सला सुपूर्त करायचं. युनिव्हर्स आपली इच्छा त्याच 21 दिवसामध्ये पूर्ण करेल इतकी 101% गॅरंटी मी देते. पण अगदीच मोठी इच्छा आहे तर 2-3 दिवस वर लागतील, पण गॅरंटीड इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर आता बघा, सॉरी तुम्हाला सांगायचं राहिलं, चिठ्ठी जेव्हा करणार आहोत आपण त्याच पेनाने काय करायचं, आपला जो लेफ्ट हँड आहे ना, लेफ्ट म्हणजे डावा जो हात आहे, उजव्या हाताने डाव्या हातावर कुठेही, अगदी तुम्ही इथे लिहू शकता, इथे लिहू शकता किंवा इथे कुठे पण लिहू शकता. कोणाला दिसेल असं लिहा, नाही दिसणार असं लिहा, कुठेही लिहा. 1176 1176 हा नंबर लिहायचा. 21 दिवस तो नंबर तसाच राहिला पाहिजे. जर फेंट झाला आंघोळ वगैरे करताना, म्हणजे आपण हात वगैरे धुतो तेव्हा, परत पेनाने त्यावर 1176 गिरवून द्यायचा आहे. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी लिहिणार 21 दिवसापर्यंत त्याच ठिकाणी तो नंबर असला पाहिजे, याची काळजी घ्या. 21 दिवसांनी चिठ्ठी जाळा, तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे करा. 21 दिवसामध्ये तुमची इच्छा गॅरंटेड पूर्ण होईल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे, ही मला गॅरंटी आहे. आणि तुम्ही व्हिडिओ हा आतापर्यंत बघताय म्हणजे नक्कीच ही टेक्निक तुम्हाला आवडलेली आहे आणि तुम्ही करणार आहात, याची पण मला आशा आहे. चला तर मग, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक नक्कीच करा व्हिडिओला. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या फॅमिलीमध्ये, कारण की सगळ्यांचीच इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. चला तर, चॅनलवर देखील नवीन असाल तर सगळ्यांनीच चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण अशाच नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.